श्रीराम समर्थ श्रीराम. आपण काकभुशुंडी कथा जी श्रीरामचरितमानस अंतर्गत येते आणि तीही उत्तरकांडात म्हणजे शेवटच्या कांडात येते, ती कथा आता आपण इथे बघणार आहोत. अतिशय सुरम्य, रोचक, सुंदर अशी ही कथा आहे. आता रामचरितमानस एकंदरीतच पाहता संपूर्ण रामचरितमानस जेव्हा भोलेबाबांनी सांगून झालं, या रामचरितमानस मध्ये काय आहे की संवाद रूपाने हे उद्धृत केलेलं आहे. म्हणजे महेश्वर उमेला सांगतायत, भोलेबाबा सांगतायत पार्वतीला की काय काय घडलं आणि त्यानुसार ते रामचरितमानस लिहिलं गेलेलं आहे. तुलसीदासांनी लिहून ठेवलंय. तुलसीदासांनी ते स्वांत सुखाय, स्वतःच्या सुखाकरता लिहिलेलं आहे. असं जेव्हा हे रामचरितमानस सांगून झालं, तर ते संपूर्ण झाल्यानंतर काय झालं? अर्थातच विश्राम झाला. म्हणजे आता संपलं. म्हणजे किती कांड आहेत माहितीये त्या रामायणामध्ये? 1 ते 7 कांड आहेत. तशी तर 1 ते 6 कांड आणि 7वं आहे उत्तरकांड, ज्याच्यामध्ये ही आपली कथा येते. आता कोणती कोणती कांड आहेत ती पण बघू आपण. आणि ही काकभुशुंडीची कथा कोणत्या कांडात येते तेही सविस्तर पाहू. रामचरितमानस मध्ये 7 कांड आहेत. बालकांड, अयोध्याकांड, अरण्यकांड, किष्किंधाकांड, सुंदरकांड, लंकाकांड आणि 7वं आहे उत्तरकांड. या कांडाचं काय प्रयोजन बरं? म्हणजे बालकांड याच्यामध्ये काय येतं किंवा अयोध्येमध्ये काय येतं, अगदी संक्षिप्त रूपाने जर पाहायचं झालं तर लीलेनुसार रामांनी ज्या ज्या लीला केल्या ना, त्यानुसार त्यांचा क्रम लागलेला आहे. उदाहरणार्थ बालकांडामध्ये काय आहे बरं, ते पण आपल्याला बघता येईल. हे बघा, हे आता उमा आणि महेश संवाद करतायत. कथा विश्राम झालेला आहे, रामचरितमानस झालंय सांगून, आणि आता विश्रामानंतर काकभुशुंडीची कथा सुरू होते. आणि कांडाअंतर्गत काय काय आहे? तर बालकांडामध्ये बाललीला आहेत श्रीरामांच्या, आणि त्यातच लहानपणीच 12-15व्या वर्षी त्यांचा विवाह झाला. विवाह सुद्धा आहे. हे झालं बालकांड अंतर्गत. अयोध्याकांडामध्ये काय आहे? तर वनगमनापासून प्रभू भरत गेले प्रभूंच्या भेटीला, तो प्रसंग आहे. पादुका घेऊन आले. मग पुढचं कांड आहे अरण्यकांड. चित्रकूटापासून ते पुढे गेले आहे आणि शबरीला उपदेश दिलेला आहे. इथे शूर्पणखा नाक कापलंय तिचं, आणि पुढे झालं आहे सीताहरण, जानकी हरण. हे सगळं इथे अरण्यकांड संपतं. पुढे आहे वानरांशी मैत्री केली, हनुमंताचं मिलन झालं, हे झालं किष्किंधाकांड. इथून सुरू झालं. इथे झाला वालीचा वध. सुग्रीवाला भय प्राप्त झालं ना वालीमुळे, वालीचा वध झाला. ते भय श्रीरामांनी दूर केलं. आणि आता सुग्रीवानी सगळ्यांना सीतेच्या शोधार्थ पाठवलेला आहे. आणि सीतेचा शोध सगळ्यांनीच घेतला. अनेक तुकड्या गेल्या होत्या, बऱ्याच, उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम, ईशान्य, वायव्य, नैऋत्य, सगळीकडे हजारो करोडो, म्हणजे रामायणामध्ये तर भरपूर वर्णन आहे, करोडो करोडो वानरं गेली होती, इतकं वर्णन आहे. तर मग सगळ्यांनाच का पाठवलं? श्रीरामांना तर माहिती होतं की हनुमंत प्राप्त करू शकेल, हा जो शोध आहे तो बरोबर हनुमंत लावू शकेल. सगळ्यांनाच पाठवायचं का बरं कारण होतं? तर इथे आपल्याला असं म्हणता येईल की सीता शोध म्हणजे काय बरं? तर सीता म्हणजे भक्ती, भक्ती म्हणजे प्रेम, उपासना. तर ही उपासना सगळ्यांनी केली पाहिजे, ही भक्ती सगळ्यांनी केली पाहिजे, सीतेचा शोध सगळ्यांनी घेतला पाहिजे. म्हणजे भक्तीपर्यंत आपल्याला सगळ्यांना जायचं आहे. प्रपंच तर करायचा आहे, पण प्रपंचातून परमार्थ साधायचा आहे.
आणि हे एका दुसऱ्याच्याच तुकडीचं काम नाही, केवळ हनुमंताचं काम नाहीये. हे जो जो मनुष्य जीव प्राप्त झालेला आहे त्याला त्याला शोधन करायचं आहे. आत्मशोधन करून सीता शोधन म्हणजे भक्ती, प्रेम शोधन. श्रीरामाप्रती प्रेम मिळवायचंय असा त्याचा आपल्याला अर्थ घेता येतो. पुढे सुंदरकांड आहे. सुंदर हनुमान सुंदर सीतेच्या शोधात गेले. सुंदर समुद्र ओलांडला आणि सुंदर रामाला सुंदर सीता कुठे आहे ते सांगितलं. असं ते सुंदरकांड. पुढे लंकाकांड आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की लंकेत चढाई केली, रावणाचा उद्धार केला, लंका जाळली आणि उद्धार केला. रामांनी रावणाचा उद्धार केला. हे सगळं झालं. आता इथे महेश्वर म्हणजे शंकरांनी उमेला इथपर्यंत सर्व कथा सांगितली जी रामचरितमानस मध्ये तुलसीदासांना प्रेरणा देऊन शंकरांनी लिहून घेतली. ती सगळी कथा इथवर झाली. आता सुरू झालं उत्तरकांड. आता ती दोघही बसलेत, ते दोघं शंकर आणि पार्वती. आणि आता शंकर काय म्हणतायत की उमा कहिऊ सब कथा सुहाई, जो भुसुंडी खगपती ही सुनाई. अगं उमे, मी तुला संपूर्ण रामजींची कथा ऐकवली. जी रामाची कथा होती ना ती सर्व अगदी इत्थंभूत तुला ऐकवलीये. कोणती? जी काकभुशुंडीने गरुडाला सांगितली. आता याच्यामध्ये या कथेमध्ये संवाद आहेत. म्हणजे शंकरांनी पार्वतीला सांगितलेला संवाद रूपी कथा पूर्ण येते रामचरितमानस मध्ये. त्याचबरोबर काकभुशुंडी सुद्धा गरुडाला कथा सांगतायत, ती कथा येते. आता फ्लॅशबॅक आपल्याला यावेळेस म्हणता येईल. म्हणजे शंकरांनी ही कथा सांगितली तर खरी, पण ती त्यांनी काकभुशुंडीकडून सुद्धा ऐकली होती. मग काकभुशुंडी ते कोणाला सांगत होते? तर ते गरुडाला सांगत होते. तेव्हाच ते म्हणतायत की अगं उमे, मी तुला ही कथा जी सांगितली ना ती काकभुशुंडीनी गरुडाला सांगितली ना, तीच तुला संपूर्ण ऐकवली. अरे वा, छान. ती म्हणते धन्यवाद. धन्य धन्य मैं धन्य पुरारी, सुनेव राम गुण भव भयहारी. अरे वा, मला फार बरं वाटलं. अतिशय सुंदर कथा आपण रामांची सांगितली. त्याबद्दल मला ती कथा ऐकून तर इतकं रामाविषयी प्रेम निर्माण झालेलं आहे. आणि हा भवसागर सामान्यांना सुद्धा पार करता येईल अशी ही सुंदर कथा आहे. म्हणजे रामचरितमानस किंवा रामायणाच्या कथा ऐकल्याने आपला भवरोग नाहीसा होतो असं पार्वती म्हणतेय. तर ही रामकथा कशी आहे? तर ही दृढ नावेसारखी आहे. म्हणजे पूर्ण समुद्र ओलांडून जायचा आहे तर आपल्याला चांगली नाव पाहिजे, चांगली शिप, जहाज पाहिजे ना. तशी ही रामकथा भवसागर ओलांडून जाण्याचं जहाज आहे. म्हणतीये ती भवसागर चहपार जोतावा, रामकथा कह दृढ नावा. म्हणजे ही सुंदर कथा मला तुमच्यामुळे मिळाली. असं म्हणाली खरं, पण पुन्हा संपूर्ण कथा ऐकून झाल्यावर ना तिच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला, संशय निर्माण झाला. कोणता बरं संशय निर्माण झाला? तर की तुम्ही जे म्हणालात काकभुशुंडीने गरुडाला सांगितली, तर काकभुशुंडी, काक म्हणजे कावळा. मग कावळ्याचं शरीर असलेला हा काकभुशुंडी, तो कावळा एवढा वैराग्यवान कसा? कावळ्यानी कशी बरं कथा सांगितली? तो कसा बरं ज्ञानी? तो विज्ञानात दृढ कसा झाला? आणि तुम्ही म्हणताय की श्रीरामाच्या चरणी त्याचं अत्यंत प्रेम आहे आणि त्याला श्रीरामाची भक्ती प्राप्त आहे. हे काही मला काही कळत नाही आणि म्हणून माझ्या मनामध्ये अतिशय संशय उत्पन्न होतोय. म्हणजे प्रश्न पडलाय माझ्या मनात. कारण काय त्रिपुरारी? त्रिपुरारी म्हणजे शंकर. आता इथे पुन्हा शंकर पार्वतींचा संवाद आहे. तर ती म्हणते त्रिपुरारी, मला एक प्रश्न कसा आहे, म्हणजे बघा किती व्यवस्थित आहे. खरंच माझ्या मनाचे विचार मी आपल्याला सांगते की बघा, हजारो लोकांमध्ये कुणी एकच धर्मव्रती असतो. हजारो नाही, करोडो धर्मव्रतींमध्ये कोणी एकच विषय त्यागी असतो.
फार दुर्मिळ आहे हे सगळं. विषय त्यागी म्हणजे वैराग्यवान, कोणी एकच असतो. आणि श्रुती म्हणजे वेद म्हणतात की करोडो विरक्तांमध्ये कोणी एक यथार्थ ज्ञान प्राप्त करणारा असतो, ज्याला सम्यक ज्ञान म्हणतात. कोणी एक असा असतो आणि करोडो अशा ज्ञानियांमध्ये कोणी एकच जीवनमुक्त असतो. म्हणजे हे फिल्टरायझेशन आहे. म्हणजे याच्यातनं हा त्याच्यातनं तो किती कमी 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 फिल्टर लावलंय. आणि जगामध्ये एवढे जे जीवनमुक्त आहेत, एवढे म्हणजे जे दुर्मिळ जीवनमुक्त आहेत, त्यातून सुद्धा ते विरळच आहे. आणि त्यातून सुद्धा अगदी बोटावर मोजण्या इतके सर्व सुखांची खाण असलेले ब्रह्मलीन असलेले विज्ञानवान पुरुष असतात. ब्रह्मलीन म्हणजे परमपदाला प्राप्त झालेले. असं जर असेल तर मग हे अत्यंत दुर्लभ अवस्था, जी अत्यंत मोठ्या मोठ्या श्रेष्ठ योगींना सुद्धा दुर्लभ आहे, तर ही अवस्था या काकला कशी प्राप्त झाली, या कावळ्याला कशी बरं प्राप्त झाली? सर्वात जो मद आणि मायेने रहित तो आहे, माया रहित तो कसा झाला? तो राम भक्ती परायण कसा झाला? रामाची भक्ती त्याला कशी प्राप्त झाली? हे सगळं कावळ्याने कसं प्राप्त केलं? ती म्हणतेय सो हरी भगती काग किमी पायी. उमाशंकरांना म्हणते हे त्याला कसं बरं प्राप्त झालं? विश्वनाथ मोही कहू बुझाई. मला सांगा बरं, असं कसं होऊ शकेल? मोठ्या मोठ्या योगींना जे नाही जमलं ते याला कसं बरं झालं प्राप्त? तर मला तुम्ही आता या कावळ्याचं, त्याचं नाव असतं काकभुशुंडी, त्याचं चरित्र मला ऐकायचंय. खरं म्हटलं ना तर पक्ष्यांमध्ये हा जो कावळा आहे ना, हो, ती म्हणजे योनी अगदी निकृष्ट आहे. हा, पक्ष्यांमध्ये आपण म्हणू शकतो राजहंस किंवा गरुड किती श्रेष्ठ वाटतात ना, राजहंस. पण पक्ष्यांमध्ये राजहंस तर हा झालाच नाही. राजहंस कोण होता माहितीये का? भगवंताचा हंसावतार झाला. भगवंतांनी स्वतः हंसाचं रूप घेतलं होतं. तर भगवंत हंस झाले होते तेव्हा. गरुड सुद्धा श्रेष्ठ योनीतलाच आहे. तो तर यांचा सेवकच आहे, हरिसेवक म्हणतात विष्णूंचा. मग असं काय घडलं बरं की पक्षीराज गरुड जो श्रेष्ठ आहे, जो भगवंताचा सेवक आहे, विष्णूंचा सतत सामिप्यात आहे, त्यांनी येऊन कावळ्याची कथा ऐकावी? गरुड महाज्ञानी गुणरासी, हरिसेवक अति निकट निवासी. अतिशय त्यांच्या जवळचा आहे आणि तरी या कावळ्याची कथा त्यांनी कशी बरं ऐकावी, हे तर मला काही कळत नाही. आता गरुड महाज्ञानी असतं, गरुड हरिसेवक आहेत, हो ना. आणि कोणत्याही मंदिरामध्ये आपण बघतोच ना, विष्णूचं जर मंदिर असेल तर हमखास गरुड तिथे असणारच. मग द्वारकेला जा, जगन्नाथपुरीला जा, तिथे गरुड स्तंभ आहे, गरुड मंदिर आहे, द्वारावर गरुड असतोच. म्हणजे खरं म्हटलं ना तर ते भगवंताचं पार्किंग आहे. कोण? हा जो गरुड आहे तो मंदिरातच पार्क केला जातो, असं आजच्या भाषेत म्हणता येईल. कारण तो तिथेच असतो. केव्हा भक्तांची हाक येईल आणि केव्हा भगवान विष्णूंना धावायला लागेल सांगता येत नाही. लगेच ते गरुडावर आरूढ होतात आणि लगेच जातात. म्हणून ऑलवेज अवेलेबल होण्यासाठी हा गरुड तिथेच असतो, मंदिरात भगवंताच्या बरोबर समोर. म्हणून अशी ही पद्धत आहे बरं का. म्हणजे साधारण उत्तर भारतामध्ये अशी पद्धत आहे आणि ती योग्यच आहे की विष्णूंना किंवा कुठल्याही देवतेला नमस्कार करण्यापूर्वी आपण बघितलं पाहिजे की देवतेच्या समोर त्यांचं जे वाहन असतं ना, त्याला पाठ करता कामा नये. आपण त्याच्या डावीकडून म्हणजे थोडा आडवं होऊन नमस्कार करावा की आपली पाठ त्या वाहनाला, गरुडाला सामोरी जाता कामा नये. मग असं गरुडाचं महत्व आहे. आणखीन कुठे असतो बरं गरुड? घंटेवर पण असतो. आणि ज्या देवालयांमध्ये मोठे मोठे देवळं असतात ना, त्यांच्या मोठ्या मोठ्या घंटा असतात, त्या घंटांवर सुद्धा गरुड कोरलेला असतो. इतकं त्याचं महत्व आहे.
कारण त्याच्या पंखातून वेद मंत्रांचा ध्वनी येत असतो. गरुडाच्या पंखातून ध्वजेवर सुद्धा असतो. हनुमंत, गरुड यांचा निवास ध्वजेवर पण असतो. असा हा गरुड गुणराशी आहे, हरिसेवक आहे, तो महाज्ञानी आहे, भगवंताचा निकट निवासी आहे. मग आता मला खरंच प्रश्न पडलाय की कोणत्या कारणाने कावळ्यापाशी तो गेला. तेही केही हेतू काग सन जाई, सुनी कथा मुनी निकर बिहाई. खर तर म्हटलं ना तर भगवंताच्या जवळ म्हणजे विष्णूंच्या जवळ हा गरुड असतो ना, तर त्याला जर कथाच ऐकायची होती, तुम्ही म्हणता कथा ऐकण्यासाठी तो गेला, तर तिथे तर कितीतरी मुनी, श्रेष्ठ ऋषी, पंडित येतात भगवंतापाशी. नारद मुनी येतात, सनकादिक येतात, तिथे शुक असतात. एवढे मोठे मोठे ऋषी, मोठे मोठे अगस्ती मुनी आहेत, वेद व्यास आहे, कोण नाही तिथे. अतिशय थोर थोर ऋषी तिथे आहे. आणि असं असताना ते सोडून का बरं यांनी जावं कावळ्याकडे, हे काही मला पुन्हा कळत नाही. आता ते म्हणतायत त्या प्रश्नाच्या उत्तरात दाखलच ते म्हणतात की बरं, मी तुला आता त्याचं चरित्रच ऐकवतो. कोणाचं? काकभूषुंडीचं. म्हणजे तुला इत्थंभूत कळेल का कसं ते सगळ्या प्रश्नांचे, सगळा संदेह निराकरण होईल. तुझा प्रश्नांची उत्तरं तुला मिळतील. हा, उत्तरकांड आहे ना, हे उत्तरकांड म्हणजे त्यानंतर, रामायणानंतर आलेलं, म्हणून उत्तरकांड असाही आहे त्याचा अर्थ. आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं, भक्तीच्या साधनेच्या दृष्टीने दिलेली सगळी उत्तरं या उत्तरकांडात मिळतात. हाही त्याचा एक अर्थ असू शकतो. आता पार्वतीला म्हणाले भगवंत म्हणजे भगवान शंकर की मी विचारच करत होतो, अगं संपूर्ण रामायण मी तुला ऐकवलं ना, तर रामायणानंतर किंवा एखादी कथा पूर्ण झाल्यानंतर काय करतात सांग बघू. पार्वती म्हणते काय करतात म्हणजे छान महोत्सव करतात, उत्सव करतात पूर्णाहुतीचा. भक्ताची कथा ऐकायची तर चांगलीच गोष्ट आहे ना. त्यानंतर जेवणावळी करतात, छान सेलिब्रेशन ज्याला आपण म्हणतो, महोत्सव करतात आणि आदरातिथ्य करतात. तर म्हणे हो खरंच आहे. मग आता आपला जो महोत्सव आहे ना, मी तुला जी कथा सांगितली, तर आता आपला जो उत्सव होणार आहे ना, कथेचा उत्सव कथेनेच होणार. म्हणजे एक रामायण कथा सांगून झाली, आता रामाचं चरित्र तर झालं, आता त्याच्या भक्ताचं चरित्र हा एक महोत्सवच आहे असं तू समज. आणि आता सुंदर महोत्सवाला आपण सुरुवात करतोय. आता काकभुचुंडीची कथेला भगवंत सुरुवात करतायत. वा वा, देवी म्हणाली खूप छान, मला खरंच ऐकायची आतुरतेने इच्छा आहे. मग शंकर म्हणतात, अगं देवी उमा, तू जसा मला हा प्रश्न केला ना, तसाच हा प्रश्न कधी गरुडानी काकभुशुंडीलाही केला होता. ज्याला तू कावळा अगदी निकृष्ट योनीचा जाणतेस ना, त्यालाही केला होता की कसं बरं तुम्हाला हे सगळं साधलं, तुम्ही कसे बरं कावळ्याच्या शरीरात आले, तुमचे किती जन्म झाले आणि तुम्हाला ही साधना कशी फळली, कसं रामावर प्रेम बसलं, का बरं तुम्ही एवढे मोठे विशाल झाले, एवढं मोठं विशाल चरित्र कसं झालं, मला तुम्ही आदर्श आहात असं गरुड म्हणतोय कावळ्याला. तर त्यांनी हे सगळे जे प्रश्न विचारले तेच तुझ्या मनामध्ये उत्कंठा आहे आणि त्यांनी जी उत्तरं दिली तीच तुला आता मी सगळी सांगतोय. त्यांनी स्वतःचं चरित्र गरुडाला सांगितलं. आता याचा जन्म झालेला आहे, काकभुशुंडीचे अनेक जन्म होऊन गेले. आता आपण त्याचा पहिला जन्म कुठे झाला ते बघतो आहोत. तर तो जेव्हा मानव रूपात होता, आता हा कावळा आहे की नाही, पण हजारो वर्षांपूर्वी तो मानव रूपात होता. आता आपण फ्लॅशबॅक मध्ये जातोय. तर तो उज्जैन नगरीत जन्माला आला. एक मुलगा उज्जैन नगरीत जन्माला आला, चतुर्थ आश्रमात जन्माला आला. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, तर शूद्रापोटी त्याचा जन्म झाला. आणि उज्जैन नगरीमध्ये तो शिकायला गेला, पण अयोध्येत त्याचा जन्म झाला.
आणि त्यानंतर बालवयामध्ये त्यांनी थोडंसं ज्ञान संपादन केलं, साधनेला सुरुवातही केली आणि तेव्हाही कलियुगच होतं. आता हे कलियुगाची फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवार कलियुग होतं की नाही. आधी होतं सत्ययुग, मग होतं त्रेता, मग होतं द्वापार आणि मग कलियुग, असे कितीतरी टर्न्स कलियुगाचे झाले. तर हजारो वर्षांपूर्वी जेव्हा कलियुग होतं, तर कोणत्या तरी एका कलियुगात हा तिथे जन्माला आला, अयोध्येमध्ये, रामनगरीमध्ये. पण याला फारशी भगवत भक्ती माहिती नव्हती. थोडीफार साधना शंकरांची होती, पण फारशी भगवत भक्ती माहिती नव्हती आणि प्रेम सुद्धा नव्हतं. थोडाफार भाव शंकरांप्रती निश्चित होता. त्या जन्मामध्ये हा काकभुचुंडी शैव आणि वैष्णव यांच्यामध्ये फार भेद मानायचा. फार भेद. म्हणजे शैव हा शैवपंथीय होता, शंकरांची उपासना करणारा, शंकरांचं नाम घेणारा. पण हे नाम दिलं ते या गुरूंनी दिलं. एक असे छान ब्राह्मण गुरु होते, ते नेहमी शिव 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 म्हणायचे. तर हा सगळीकडे जाऊन चोखाळून आला की कोण बरं शिव नाम घेतंय, कारण ती नगरी रामाची होती ना, अयोध्या नगरी. त्यामुळे तिथे सगळे विष्णू भक्त होते, राम राम म्हणणारे. शिव म्हणणारे कोणीच नव्हते. त्यात त्यांना हे गुरुजी मिळाले आणि त्यांच्याकडनं त्यांनी ते नाम घेतलं. पण हा नेहमी तिरस्कार करायचा विष्णूंचा, नेहमी महाकाळाची स्तुती करायचा आणि या विष्णू भक्तांना जे उभगंधवाले आहेत त्यांना नेहमी डिवचायचा. आणि वैष्णवता त्याला दूर दूरपर्यंत नको होती. मी जर शिष्य बनेन तर मी फक्त शिवांचाच शिष्य बनेन, म्हणून त्या गुरुजींकडनं त्यांनी शिवमंत्र मागून घेतला आणि शिव 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 म्हणू लागला. गुरुजी म्हणाले, अरे असं करू नये. शिव आणि विष्णू मध्ये भेद नसतो. शिव आणि विष्णू एकच आहेत. तर म्हणे नाही, विष्णू मला बिलकुल प्रिय नाही, त्यांचे जे भक्त आहेत ते सुद्धा मला प्रिय नाही. अतिशय तो कठोर होता, अतिशय विरोधी होता त्यांचा. आणि मी बनेन तर फक्त शंकरांचाच शिष्य बनेन, असं त्यांनी ठामेठोक सांगितलं होतं. गुरुजी म्हणे, मी तुला शिवनाम यासाठी दिलंय की शिवच हा जो भेद आहे तुझ्या मनामध्ये शैव आणि वैष्णवांविषयीचा, तेच दूर करू जाणे. पण तू पुन्हा ऐक माझं की असं करू नको. मग तो म्हणे, नाही नाही, हा जो शिवमंत्र आहे तोच मी जपणार आणि त्यांनी मी सिद्धी मिळवणार, त्याने मी ब्रह्मज्ञान मिळवणार. तर म्हणे, अरे असं नको, ऐक जरा, ऐक. खूप वेळा सांगितलं पण तो ऐकायलाच तयार नाही. त्याचा एकच हट्ट की मला सिद्धी मिळाली पाहिजे आणि मी हा मंत्र जपून फक्त शंकरांनाच जे काय आहे ते मानेन, विष्णू मला बिलकुल प्रिय नाहीत. इतका तो कठोर होता. एकदा काय झालं, बरेच दिवस हा शिव 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 म्हणत राहिला आणि त्याला सिद्धी पाहिजे होती. त्याला आत्मकल्याण किंवा भक्ती प्रेम याविषयी काही आतुरता नव्हती. त्याला फक्त सिद्धी पाहिजे होती. म्हणून तो म्हणजे हे सकाम कर्म करत होता. तो सकाम आणि निष्काम असे 2 कर्म असतात. काही अपेक्षेने करणं म्हणजे सकाम, सिद्धी पाहिजे म्हणून करणं हे सकाम झालं. आणि निष्काम म्हणजे मला काही नको, भगवंताची प्रीती पाहिजे, भगवत भक्ती पाहिजे, हे निष्काम कर्म झालं. तर तो सकाम कर्म करत होता आणि पुन्हा इतर भक्तांचा, वैष्णवांचा अतिशय दुस्वास करत होता आणि द्वेष करत होता. हे योग्य नाही एखाद्या साधकाला किंवा एखाद्या उपासकाला. एकदा म्हणाले, गुरुजी कसं काय चाललंय तुझं, उपासना कशी चाललीये? तो म्हणाला की मला ब्रह्मज्ञान प्राप्त करायचंय. गुरुजी म्हणे, चांगली गोष्ट आहे, ब्रह्मज्ञान प्राप्त करायला पाहिजे. पण काय आहे की तू शिवसेवा करतोस ना, तसं विष्णूंचे जे सेवक आहेत किंवा जे उपासक आहेत त्यांचा द्वेष करू नकोस. शिवसेवेचं हेच फळ आहे की ते रामपदाला अविरल भक्ती देतात. त्यांची उपासना केली की रामपदाची भक्ती आपोआप होते किंवा आपण राम भक्ती करण्यास प्रेरित होतो. शिवसेवा कर फलसुत सोयी, अविरल भक्ती रामपद होई. आता बघ, तुझी रामाकडे प्रीती निर्माण होईल.
म्हणून मी तुला हा पुढचा धडा द्यायला आलो आहे. तू चांगलं शिव शिव म्हणतोय, आता तू रामाला भज. आता तर त्याला राग आला. तो म्हणाला, छे छे, शक्यच नाही, शिव सोडून मी कोणालाच भजू शकत नाही. त्यांनी त्या कपाळावर हातच मारला. अरे राम, आता हे काय गुरुजी असे काय बोलू लागले? मला तर वाटलं हे शिवभक्त आहे आणि हे तर म्हणतायत की शिवभक्तीने काय होतं, हरीची भक्ती प्राप्त होते. शिव 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 शिव, काय अभद्र ऐकतोय मी. मला तर वाटतंय की हे गुरुजीच भ्रमित आहेत. असं सुद्धा त्यांनी म्हणायला कमी केलं नाही. पुढे म्हणाला, यांना पूर्ण ज्ञान नाहीये, गुरूंना पूर्ण ज्ञान नाहीये म्हणून ते असं बरळतायत. तो तर्क कुतर्क करू लागला, अतिशय तर्क कुतर्क करू लागला आणि म्हणू लागला की हे तुम्ही जे सांगताय हे काही मला पटलेलं नाही, हे अयोग्य आहे. ते म्हणे, अरे असं नाही, ऐक माझं, नको दुस्वास करू, नको द्वेष करू. मग ते शंकर ते म्हणाले, गुरुजी, की शंकर तरी काय म्हणतात, राम रामच म्हणतात ना. मग म्हणे, शंकर जरी राम राम म्हणत असले ना तरी ते महाकाळ आहेत. मग म्हणे, त्यांचं विष कसं बरं त्यांनी पचवलं सांग. तर म्हणे, अहो ते महाकाळ आहे म्हणून त्यांनी पचवलं. त्यांच्या कंठामध्ये जे विष आहे ते महाकाळ असल्यामुळे पचलं. काळाचा काळ महाकाळ आहे, ते रामांच्या नामामुळे नाही काही पचलं. हा उलट त्यांना ज्ञान देऊ लागला आणि इतकंच नाही तर गुरुजींबरोबर भांडला. तो ऐकूनच घ्यायला तयार नाही. तो म्हणाला, तुम्ही काही माझ्याशी बोलू नका. तर्क वितर्क करू लागला, बडबड केली आणि खोटं नाटक ठरवलं, त्यांना अपमान केला. पण तरी सुद्धा गुरुजींनी वाईट वाटून नाही घेतलं. वारंवार वारंवार त्याला समजावलं. आणि आता काय झालं, काकभुशुंडी खूप संतापला. गुरुजी जेव्हापासून आले तेव्हापासून तो उठून उभा सुद्धा राहिला नाही, नमस्कारही केला नाही वाकून, आपल्याच आसनावर बसून राहिला. आता मात्र झालं काय, गुरुजी तर रागवले नाही. गुरुजींनी तर त्याला वेळोवेळी उपदेश केला, सांभाळलं, गोड बोलून शिकवलं. पण महाकाळ जे शंकर, त्यांच्याकडून हे सहन झालं नाही. आपल्या भक्ताचा अपमान भगवंत कधीच सहन करत नसतो. काकभुशुंडी स्वतःच नंतर म्हणतायत, गरुडाला सांगतायत आपली जेव्हा कथा सांगताना, की गुरुजी तर मला कधीच रागवले नाही, अजिबात राग त्यांनी मनात धरला नाही, पण शंकरांनी मात्र मला शाप दिला. असं आकाशवाणी झाली. रामचरित मानसमध्ये लिहिलेलं आहे, सो दयाल नहीं कहेहु कछु, उर न रोष लवलेस, अति अघ गुरु अपमानता, सही नाही सके महेश. म्हणजे महेश शंकर यांना तर सहनच नाही झालं. ते मला गुरुजी जरी रागवले नाही, ते दयाळू होते. खरं तर नाम त्यांनीच दिलं होतं, ते बोलू शकले असते, पण ते बोलले नाही. पण शंकरांना क्रोध आला आणि आकाशवाणीच्या माध्यमांनी त्यांनी शंकरांनी शाप दिला. ते प्रकट सुद्धा झाले नाहीत की तो या लायकीचाही नाहीये, म्हणून हा मुलगा या लायकीचा पण नाही की मी प्रगट होऊन त्याला काही ओरडू. म्हणून ते म्हणाले, तू गुरुला पाहून सुद्धा अजगरासारखा बसलास ना, जा सर्प हो. अशी मोठी आकाशवाणी झाली. आणि काय सांगावं, स्वतः काकभुशुंडी हे सांगतोय, रडत म्हणतोय की माझं मन थरथरू लागलं तेव्हा ही आकाशवाणी ऐकून. आणि इकडे तिकडे मी पाहू लागलो की रात्रंदिन मी ज्यांचं नाव घेतो त्या शंकरांनी हा भयंकर शाप मला दिला. पण गुरुजींनाही ती आकाशवाणी जरी ऐकू आली ना, तरी गुरुजींना साक्षात शंकर दिसले. आकाशवाणी तर ऐकू आली, पण शंकरही दिसले आणि अत्यंत अत्यंत दीनपणाने ते म्हणतायत की नको नको, नका त्याला रागवू, नका, तो माझा शिष्य आहे, नका रागवू त्याला. शिष्याचा अपराध माझाच अपराध आहे, क्षमा करा या बालकाला. हे नाथ, नका ओरडू त्याला, नका असा शाप देऊ. तो किती जन्म अजगर राहील, बापरे, मला अतिशय घाबरा झालाय जीव. तुम्ही माझा शाप म्हणून तुम्ही खरं तर
त्याच्याऐवजी मला शिक्षा करा, कारण शिष्याचा जोही दोष असतो तो गुरूंनाच जातो. तरी पण शंकर शांत झाले नाही. मग शेवटी शंकराची स्तुती केलीये गुरुजींनी. नमामि शमीशान निर्वाण रूपम विभुव्यापकम ब्रह्मवेदस्वरूपम निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहं चिदाकाशमाकाशवासं भजेहम. शिवशंकर शंभो, तुम्ही कृपा करा माझ्या या भक्तावर. दया करा गुरुदेव, खरंच दया करा. पाहिजे तर मला नरकात टाका. आता खरं तर शंकरांनी शाप दिला होता. काय दिला होता? जा, तू अजगर होशील आणि 1000 वर्षांपर्यंत जीव जंतू किडा मुंगी सर्व प्राणी होऊन भटकत राहशील. पण जेव्हा गुरुजींनी प्रार्थना केली तेव्हा शंकरांनी पुन्हा आकाशवाणी केली. गुरुजींना ते प्रत्यक्ष दिसले, काकभृशुंडीला नाही दिसले. आकाशवाणी काय झाली पुन्हा, की याचा अपराध तर फार मोठा होता. आयुष्यभर यांनी काय केलंय? वैष्णवांची निंदाच करीत राहिला तो. स्वतःला मोठा भक्त मानत राहिला. अत्यंत अभिमानाने वागला. अशी भक्ती नसते. स्वतः भक्ती करायची आणि इतर भक्तांची ईर्ष्या पण करायची. हा कुठला न्याय? जसं प्रेम भगवंतावर करायचं तसाच आदर इतर भक्तांप्रती सुद्धा ठेवायचा असतो. नाहीतर तुमच्या आराधनाला सुद्धा ते आवडत नसतं. तुम्ही कोणाची ईर्ष्या करताय, द्वेष करताय, हे तुमच्या जे आराध्य देव आहेत त्यांना आवडत नसतं. गुरुजी, तुम्ही याला किती समजावलं पण हा ऐकत नाहीये. अत्यंत अभिमान भरलेला आहे याच्या अंगात. केवळ तुमच्या कृपेमुळे हा आतापर्यंत वाचला, पण आज त्यांनी कहर केला. आपण ढाल बनून उभे होतात ना, म्हणून मी आजवर काही बोललो नाही. पण आता तर त्यांनी कहर केला, तुमच्या प्रती अपराध केला. तुम्ही एवढा वेळ बोलता आहात, पण हा जराही हलायला तयार नाही. उलट भांडतोय खाली बसून. नमन तर करणं दूरच, पण तो उभाही राहिला नाही. मग आता मी याला दंड दिल्या वाचून राहू शकलो नाही. मला ते सहन झालं नाही. गुरुजी म्हणतात, बालक आहे हा, खरंच बालक आहे. याचा अपराध माझा अपराध समजा. नका त्याला नरकात पडावं लागेल, नका त्याला नरकात ढकलू. मी हवं तर नरकात जातो, पण आश्रिताचं तर कल्याण नको ना व्हायला. तो माझा आश्रित आहे. पहा, गुरुची भूमिका पहा आणि गुरु किती आपल्याला सांभाळून घेतात हे इथे लक्षात घेण्यासारखं आहे. शंकर म्हणाले, ठीक आहे, पण आता जे तोंडातनं निघालंय ते निघालच. जो शाप निघालाय तो काही मागे येणार नाही. तो सर्प तर होईलच आणि याचे अनेक जन्म सुद्धा होतील. 1000 जन्म जे मी म्हटलेले आहेत. शाप मागे घेऊ शकत नाही मी. पण मी त्याला एक सूट देऊ शकतो, की याला वारंवार शरीर सोडण्याचे जे कष्ट होतात ना, ते होणार नाही. आणि दुसरी गोष्ट, त्याला मानवाचा हा जो जन्म आहे तो नेहमी लक्षात राहील कोणत्याही योनीत गेल्यावर. आणि तिसरं, तुमच्या कृपेने हरिभक्ती याला प्राप्त होईल. शेवटच्या जन्मामध्ये हा मानव होईल, पण 1000 जन्म त्याला घ्यावेच लागतील. आता काय झालं, जी 1000 जन्म घेण्याची फ्रिक्वेन्सी आहे तेवढीच राहिली, पण शंकरांनी इंटेन्सिटी, त्याचं जे काठिण्य होतं, जे अतिशय हाल अपेष्टा सोचण्याचं होतं जन्म मरणाचं, ते त्यांनी कमी केलं. पण ही पण मोठीच कृपा झाली ना. आणि हेही सांगितलं की शेवटच्या जन्मी हा ब्राह्मण परिवारामध्ये जन्म घेईल आणि धाम कृपेनी, तुमच्या कृपेनी, गुरु कृपेनी आणि माझ्या कृपेनी म्हणजे शंकरांच्या कृपेनी याला हरिभक्ती, रामभक्ती प्राप्त होईल. असे सगळे जन्म, किडा मुंगी काय नाही झाला तो. हत्ती, माकड, डुक्कर, बैल, उंट, पाल, झुरळ, अगदी म्हणजे मोरीमधली अळी सुद्धा, किडा सुद्धा हा झाला. असे एवढ्या सगळ्या गोष्टी, एवढे सगळे शाप यांनी भोगले. पण एक मात्र झालं की प्रत्येक जन्म, एका जन्मातून दुसऱ्या जन्मात जाताना जे जे कष्ट होतात
ते कष्ट त्याला अजिबात झाले नाही. केवळ गुरुकृपा आणि शंकरांची कृपा. गुरुकृपेनी मध्ये हात घातला म्हणून शंकरांनी त्याला वरदान दिलं की ठीक आहे, चूक जरी केली तरी तो गुरूंच्या शरण होता, गुरूंचा होऊन राहिला होता, शिष्यत्व पत्करलं होतं. तो जरी चुकला तरी गुरूंच्या कृपेमुळे त्याला हे वरदान प्राप्त झालं होतं. आता इथे आपल्याला लक्षात घेण्यासारख्या ना काही गोष्टी आहेत, मुख्य मुख्य गोष्टी त्या सांगते की बघा, एक सामान्य व्यक्ती, आता जो शाप दिला ना तो आपण जरा विचारात घेऊ. एक सामान्य व्यक्ती सुद्धा भजनाद्वारे, नाम घेण्याद्वारे, थोडी उपासना करून सुद्धा भगवंताजवळ जाऊन त्याचा परिकर, त्याचा सेवक होऊ शकतो. त्यानंतर तो भगवंताचा सेवक झालेला आहे. काकभुशुंडी भगवंत म्हणजे साक्षात तो परब्रह्माबरोबर, श्रीरामांबरोबर राहिलेला आहे. म्हणजे गोलोकामध्ये त्याला, वैकुंठामध्ये म्हणा, साकेत धामामध्ये म्हणा, कुठेही जाओ त्याला तिथे सेवा मिळते आणि त्याला कुठेही मज्जाव नाही, तिथे निर्बंध नाही, म्हणजे जाऊ शकतो तो. म्हणजे उपासनेचं, भजन नामाद्वारे सामान्य व्यक्ती सुद्धा किती पुढपर्यंत जाऊ शकते, हे एक यातनं शिकण्यासारखं आहे. आणि दुसरं एक शिकण्यासारखं आहे की आपण जर भजन मार्ग, उपासना मार्ग पत्करलाय आणि आपण त्या पायरीपासून जर घसरलो, आपल्याकडून काही दोष झाले, तर त्याचा का बरं असे दोष होतात? मग याचं जर चिंतन केलं तर आपल्या लक्षात सहज येईल या गोष्टीवरून की अभिमान झाला की मी म्हणजे शंकरांचा उपासक, मी ब्रह्मज्ञान मिळवणार, बाकी सगळे तुच्छ, वैष्णव सगळे तुच्छ, हा झालेला अभिमान. तो कोणत्याही गोष्टीतला अभिमान कसा घातक होऊ शकतो ते सुद्धा आपल्याला या गोष्टीतनं कळून येतं. अशा बऱ्याच काही गोष्टी चिंतन आहे, त्यातले काही मुख्य मुख्य चिंतन आपल्या पुढे मांडण्याचा मी प्रयत्न करते. आणि जे भक्त असतात ते हरिकथेसाठी, सत्संगासाठी कसे लालयित असतात किंवा आसुसलेले असतात. कथा कीर्तनानंतर सुख जे मिळणार आहे ती आहे प्रभुप्राप्ती. तर सत्संगाचा परिणाम आहे प्रभुप्राप्ती, हेही यातनं शिकता येतं. भगवत भक्तीच्या मार्गावरून जर चाललं, अगदी इमानदारांनी चाललं, अगदी सचोटीने चाललं, तर उद्दिष्ट निश्चित आहे. म्हणजे शाप सुद्धा वरदानामध्ये परिणित होऊ शकतो, कन्वर्ट होऊ शकतो. जो शाप आहे तो सुद्धा त्याला भोगावा लागला खरा, पण कसं, आज आपण एक वस्त्र बदलतो आणि दुसरं घालतो, त्याला काही कष्ट होतात का? नाही. तद्वत त्यांनी एक शरीर सोडलं आणि दुसरं शरीर घेतलं. इतक्या हलक्या पद्धतीने, इतक्या सुखावह पद्धतीने तो दुसऱ्या जन्मांमध्ये फिरत राहिला. 1000 शरीर त्यांनी सोडली, 1000 शरीर त्यांनी घेतली, अगदी वस्त्र बदलावं तसं त्यांनी ते शरीर बदलली. आणि दुसरं म्हणजे प्रत्येक जन्मामध्ये, म्हणजे किडामुंगीच्या जन्मात सुद्धा गुरुदेवांची आठवण तो करीत रडत होता. हेही महत्वाचं वैशिष्ट्य आहे. प्रत्येक योनीमध्ये गेला तरी लक्षात घेण्याची ही गोष्ट आहे की कुठल्याही योनीत जा, तुमची भक्ती नष्ट होत नाही. जे तुम्ही आता परमार्थ विषयक विचार करता, नाम घेता, उपासना करता, जे थोडीफार भक्ती करता, ती कधीही नष्ट होत नाही. आपण हे मागेही बोललेलो आहोत की 1ली ते 4थीचा अभ्यास जर केला आहे या जन्मी, तर पुढच्या जन्मी 5वी पासून अभ्यास सुरू होतो. तो 1ली ते 4थीचा वाया जात नाही, असं ते सुरक्षित केलेलं असतं. पुण्य नष्ट होतं, पण भजन भक्ती नष्ट होत नाही. आता इथे एक शंका पण येऊ शकते की या मुलाने जन्मभर नाम घेतलं शंकराचा आणि अखेरच्या क्षणी त्याला असा शाप मिळाला, तर मग याबद्दल आपण एक लक्षात घ्यायचं की आपलं क्रियमाण बिघडलं. आपण काय कर्म केली, आत्ता काय आपण कसे वागलो, त्याच्यावर पण आहे. काही पूर्वकर्म पण कित्येक लोकांचे आड येतात. या जन्मी जरी चांगले वागलो आहोत असं आपल्याला वाटतंय की आम्ही तर काही केलं नाही, मग आम्हाला असं का भोगायला. तर पूर्वकर्म, पूर्वजन्मींची जी कर्म असतात ती सुद्धा आड येतात, म्हणजे आपली प्रगती थांबवतात. हेही त्यातलं एक कारण आहे. मग आपल्याला वाटू शकतं की मग आता आपण जर भगवत भक्ती करत राहिलो आणि समजा स्मृती झाली आपल्याला
किंवा शेवटच्या क्षणी आपण कोमात गेलो तर मग कसं बरं? मग आपण तर नाम घेऊ शकत नाही, भगवत भक्ती करू शकत नाही. मग काय होईल आपलं? मग आजवर आपण ज्याची आठवण केली ना, तर तो आता आपली आठवण करेल. जेव्हा आपली विस्मृती असेल, जेव्हा आपल्याला काही आठवणार नाही, हॉस्पिटलमध्ये समजा असू किंवा घरी अल्झायमर समजा झाला असेल, तर मग गुरु आपली आठवण काढतात. म्हणून गुरुपदी अत्यंत लीन राहावं. गुरुची आज्ञा पालन करावी. गोविंद ते आपल्याला आठवून देतात. असं काकभुशुंडी म्हणतोय की बघा या सगळ्या योनी मी फिरून आलोय, अशी एकही नीच योनी उरली नाही की जी मी झालो नाही. आणि काकभुशुंडी आपण प्रतिकात्मक एक कथा घेऊ, म्हणजे ही खरी घडलेलीच कथा आहे, रामचरितमानस मध्ये तुलसीदासांनी लिहिली आहे म्हणजे, पण आपण सुद्धा अशा अनेक योनी फिरून आलेलो आहोत. आणि आपलं सुदैव आता इतकं आहे की आपण बडे भाग मानुष तन पावा, सुर दुर्लभ सब ग्रंथ ही गावा. आपल्याला सर्वात मोठा भगवंतांनी दिलेला जो उपहार, जी भेट आहे, भेटवस्तू, आम्हाला भगवंतांनी काय दिलं आजवर? असं जे नकारात्मक आहेत त्या सगळ्या गोष्टी आता थांबवायच्या. आपल्याला सर्वात मोठा उपहार, जी भेटवस्तू जर काही दिली असेल भगवंतांनी, तर आपला हा नरदेह, हे आपलं शरीर, जे देवतांना सुद्धा दुर्लभ आहे. देवतांना सुद्धा पाप पुण्य करायला किंवा सत्संग करायला ते शरीर उपयोगाचं नाही, जे ते देवतांचं शरीर धारण करून आहेत. त्यात पुण्य करता येत नाही. ती फक्त पुण्य भोगण्याची योनी आहे. आणि त्यांना सत्संग पुण्य करण्याकरता मृत्यू लोकात म्हणजे पृथ्वीवरच यावं लागतं. किंवा नरकामध्ये पण फक्त पापच भोगलं जातं. त्यांनाही भजन पूजनाचा अवेलेबिलिटी किंवा उपलब्धी नाही. त्यासाठी माणसाचं शरीरच लागतं. आणि आपण फॉर्च्युनेट, आपण सुदैवी आहोत की आपल्याला छान ग्रंथ मिळालाय, छान देह मिळालाय आणि आपल्याला सत्संग मिळालाय. त्यामुळे आपण त्याचा सुंदर उपयोग करून घेतला पाहिजे. आता हा नरदेह म्हणजे मला असं एक वाटतं की हा नरदेह जो आहे एक पेटारा आहे. त्या पेटाऱ्यामधनं आपण काहीही करू शकतो. काहीही करू शकतो याचा अर्थ असं की समजा आपल्याला एका रस्त्याला जायचंय, तो रस्ता आहे भक्तीचा, त्या रस्त्याला जाऊ शकतो. एक रस्ता आहे राजसमार्ग आहे, फक्त पैसा कमवायचा, त्याही रस्त्याला जाऊ शकतो. एक रस्ता आहे वैकुंठ धामाचा म्हणजे नारायणापाशी जाण्याचा, तोही जाऊ शकतो. एक रस्ता आहे खड्ड्यात पडायचा, तिथेही जाऊ शकतो. एक रस्ता आहे व्यसनात पडायचा, तिथेही जाऊ शकतो. एक रस्ता आहे चोरी करण्याचा, तिथेही जाऊ शकतो. सांगायचं तात्पर्य की आपण कुठलाही रस्ता घेऊ शकतो. फक्त लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे की प्रारब्ध जे काही आहे ना, ते करण्यासाठी, ते भोगण्यासाठी आपलं हे शरीर परतंत्र आहे. पुन्हा मी म्हणते, प्रारब्ध भोगण्यासाठी आपलं शरीर परतंत्र आहे. ऑप्शनच नाहीये. तुम्ही जे जे बॅगेजेस मागच्या जन्मापासून आजपर्यंत जे आणले आहे आणि आज या जन्माला फलीभूत झालेलं जे तुमचं संचित आहे, संचितातनं जे जे कर्म तुम्हाला फलीभूत झालं आहे, उद्भूत झालं आहे, ते प्रारब्ध म्हणून आलंय आणि ते तुम्हाला आता भोगावंच लागणार आहे. त्याला ऑप्शन नाही. हे बॅगेज तुम्हाला क्लिअरच करावं लागेल भोगून. त्याला कुठलाही ऑप्शन नाही. काही शॉर्टकट नाही, काही लाचलुचपत देता येईल का? नाही. आजार असू देत, रोग असू देत, मानसिक व्याधी असू देत, शारीरिक व्याधी असू देत, त्या भोगल्याच केल्या पाहिजे किंवा भोगूनच संपवल्या पाहिजे. हे प्रारब्ध तर झालं. पण नवीन करायला आपण मुक्त आहोत. वर्तमान सुधारायला आपण मुक्त आहोत. त्याला म्हणतात फ्री विल किंवा क्रियमाण. ते आपण चांगलं करू शकतो. जे झालं ते झालं, ठीक आहे, ते भोगतोय आपण. पण आता आजपासून आपण चांगलंच करणार, ही फ्री विल आपल्याकडे आहे. तुम्ही तुमचा भविष्य सुधारू शकता. ही मात्र भगवंतांनी सोय करून दिली आहे. त्याला पहिल्या जन्माची आठवण होती, हे आपण पाहिलं ना.
म्हणून तो स्वतःच्या मनाला आता क्रियमाण कसं करत होता, काकभूषुंडी प्रबोध देत होता की नाही नाही, आता नाही फसायचं. आता तो जन्मजातच भक्त झाला. जन्मजात भक्त झाला म्हणजे कसं, मागे तो मनुष्य जन्मामध्ये येऊन त्यांनी जे नको करायला, द्वेष, निंदा, मत्सर ते सगळं केलं ना, आणि आता त्यांनी काय केलं, सगळं सोडलं. म्हणजे पुढे जेव्हा त्याला मनुष्य जन्माला तेव्हा नंतरच सांगतेय की तेव्हा त्यांनी पूर्ण सोडलं. आता त्याला उदाहरण देता येईल की जन्मजात भक्त कोण होता, प्रल्हाद होता. अजून जन्मजात भक्त कोण झाला बरं, ध्रुव झाला. म्हणजे हा जो प्रल्हाद आहे ना, याला सत्संग मिळाला. गिरिराज म्हणजे वृंदावनामध्ये गोवर्धन पर्वतावर नारद मुनी राहायचे, त्यांचा आश्रम होता. नारदांनी आपल्या आश्रमात त्याला घेऊन आले, त्याच्या आईला आणि त्याला, तो बाळ असताना पोटात त्याला घेऊन आले. हिरण्यकश्यपूचा काही त्रास त्याला झाला नाही, कुसंग घडला नाही. आणि तेव्हा तो प्रल्हाद झाला, कारण पोटातच त्यांनी नाम ऐकलं होतं, पोटातच त्याला सत्संग मिळाला होता. जसा ध्रुव बाळ पण, त्याचा अपमान झाला, त्याला उत्तानपाद राजांनी मांडीवरून खाली ठेवला आणि तेव्हा त्याला वाटलं की का बरं मला ही जागा नाही मिळू शकत, आणि मग तो राज्यपद भोगण्याकरता म्हणून त्यांनी ती तपश्चर्या केली आणि तिथे त्याला भगवंत प्राप्त झाले. तर हे जन्मजातच भक्त होते, लहानपणीच भक्त झाले. आता काकभूषुंडी यावेळी एकदम सावध झाले. त्यांना मिळाला मनुष्य जन्म. ह्या सगळ्या त्यांनी भोगल्या बरं योनी, आणि आता त्यांना मिळाला मनुष्य जन्म. त्या मनुष्य जन्मामध्ये त्यांना ब्राह्मण जन्म मिळाला. ब्राह्मणांच्या घरात ते जन्माला आले. त्यांना आई वडिलांनी शिकवण्याचा खूप प्रयत्न केला की बाबा शिक, लौकिक विद्या शिक, तू काहीतरी पोट भरशील तुझं. पण तो म्हणाला की नाही. आता त्याला माहिती होतं ना, कारण त्याला वरदान होतं की तुझे प्रत्येक जन्मामध्ये तू त्या मागचा जन्म विसरणार नाही. का म्हणजे अयोध्येत जन्माला आला होता ना, तो जन्म तू विसरणार नाही. आता या जन्मात ब्राह्मण दशेमध्ये त्याने ठरवलं की नाही, पोट भरण्याची विद्या नको मला आता. सगळ्या योनींमध्ये मी तेच केलं, पोटच भरलं. का? कारण आहार, निद्रा, भय, मैथून एवढंच होतं ना या सगळ्या योनींमध्ये. कुत्रा, मांजर, डुक्कर, बेडूक जे काही झालो तिथे फक्त काय घ्यायचो, आहार घ्यायचो, झोपायचो, भय वाटायचं आणि मैथून प्रजोत्पादन केलं, एवढंच केलं. जसं प्रल्हादाला त्याच्या वडिलांनी शिकवण्याचा प्रयत्न केला, पण प्रल्हाद काही शिकला नाही लौकिक विद्या. शुक्राचार्यांची खरं तर शंडा आणि मर्क या 2 मुलांना प्रल्हादाला शिकवण्यासाठी अपॉइंट केलं होतं, खास नेमलं होतं. पण मला राक्षसांची विद्या नाहीच शिकायची हे त्यांनी ठरवलं. आणि असं करता करता 6 महिन्यांनी जेव्हा हिरण्यकश्यपूनी म्हणजे प्रल्हादाच्या वडिलांनी विचारलं, बेटा सांग काय शिकला या 6 महिन्यात, तुला हे 2 ठेवले होते शंड आणि मर्क, छान शिकवलं असेल, काय छान छान शिकला सांग बरं जरा. फार प्रेमाने त्यांनी मांडीवर बसून आधी विचारलं. प्रल्हाद म्हणाला, म्हणजे मनात म्हणतोय मला तर खरं त्यांनी काही चांगलं शिकवलं नाही, पण आता माझे वडील काय म्हणतायत की काय चांगलं तुला शिकवलं ते सांग. त्यांनी तर मला माराठोका शिकवलं, चांगलं तर काही शिकवलं नाही. अच्छा, जर विचारतायत की काय चांगलं शिकवलं, तर मला तशीच गोष्ट सांगायला पाहिजे की जे मी चांगलं शिकलोय. आता चांगलं शिकला होता तो नारदांकडनं, आणि ती गोष्ट त्यांनी काय सांगितली, श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम सख्यम आत्मनिवेदनम. पिताश्री, मी हे शिकलो, नवविधा भक्तीनी हरीचीच भक्ती करावी हे मी शिकलो, ही चांगली गोष्ट मी शिकलो, ही चांगली गोष्ट शिकलो. बापरे, हे ऐकताच तात्काळ त्या हिरण्यकश्यपूने त्याला झटकन झुरळ झटकावं तसं फेकून दिलं. असंही पाहिलं नाही की त्याला काही लागेल, पडेल, झडेल, सरळ फेकून दिलं त्याला. तद्वतच काकभूषुंडी सुद्धा इथे म्हणतायत की प्रेम मगन मोही कचून सुहावा. मी जेव्हा या जन्मात आलो ना मानवाच्या पुन्हा, तेव्हा मला काही नको होतं. काही लौकिक विद्या नको, काही नको, काही नको. मी आई वडिलांचा एकटाच मुलगा होतो. आई वडील माझे धनवान होते. पण जर मी हे शिकलो, जर मी पुन्हा जगात वावरेन, पुन्हा मी पैसा कमवेन, या दुनियेच्या चतुराईत मी अडकेन,
मग माझं हे सगळं भक्ती भजन सुटून जाईल आणि जर मी नाही शिकलो तर मला सगळे पागल म्हणतील, उलट ते बरं आहे मला सगळे वेडे म्हणतील तर. म्हणजे मला माझी भक्ती तरी प्राप्त करता येईल, त्याच अनुसंधानात राहता येईल. उलट बरं आहे मला सगळ्यांनी वेडाच ठरवावं. म्हणून ते बिलकुल शिकले नाहीत आणि काळांतराने त्याचे आई वडील वारले. आई वडील वारल्यानंतर याला आणखीनच झालं विरक्ती, की चला आता घर पण नको सांभाळायला. म्हणून त्यांनी घरातली कोणतीही वस्तू घेतली नाही, सर्व घर लुटवून दिलं आणि सांगितलं जा, जे ज्यांना हवं ते घेऊन जा. आणि तिथून राम 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 रटत घराला राम राम ठोकला आणि राम नाम घेत बाहेर पडला. आता मात्र रामाविषयी अत्यंत, कारण सांगितलंच होतं की रामभक्ती प्राप्त होईल ना, मग एवढे जन्म फिरून आल्यानंतर आता मात्र याला रामकथा ऐकण्याची फार उत्सुकता होती, फार. आणि गुरुजींना त्याचं माहिती होती ही रामकथा, पण आता गुरुजी तर नव्हते. आता इतकी वर्ष झाले गुरुजी माझे कुठे आहेत काय माहिती, ते तर आता गेले असतील. त्याला फार हळहळ वाटली, रोज गुरुजींची आठवण करायचा. मीच वेळ गमावली, आता मला रामकथा कशी ऐकता येईल? चिंतनासाठी काही आलंबन हवं की नाही? आता तर मला रामाचं काहीच माहित नाही, कारण ते जेव्हा सांगत होते तेव्हा मी ऐकलं नाही आणि एकही शब्द त्यांचा रा पण ऐकून नाही घेतला, तर कथा तर दूरच राहोत. आणि आता मला ही परिस्थिती आली की मला आता दर दर भटकावं लागतोय. ते आश्रमापासून अनेक आश्रम, अनेक विद्वान, अनेक पंडितांना तो विचारतोय, रामकथा मला सांगा. कोणी कोणी सांगायचं थोडीफार, पण समाधान नाही व्हायचं. थोडस ऐकून पुढे जायचा. सगळी जंगलं तोडवली, सगळी आश्रम तोडवले. आता हरीच माझा, रामच माझा आहे, हा दृढ अभ्यास त्याच्या मनात झाला आणि बाकीचे सर्व विचार त्याचे निघून गेले. म्हणून मनावर संस्कार ठसला त्याच्या. आणि हे कशामुळे ठसलं? तर एवढ्या सगळ्या जन्मांचं आणि गुरुजींचं जे मी ऐकलं नाही, वचन पाळलं नाही, त्याचा हा पश्चाताप झालाय. म्हणून मनावर संस्कार ठसवण्यासाठी श्रवण अत्यंत आवश्यक आहे. म्हणून जे गुरुजी सांगतात, जे गुरु सांगतात, जे सत्संगात प्राप्त होतं ते श्रवण करावं, नाही तर असं दर 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 याला भटकावं लागलं. मग आता हा म्हणतोय असं कोणीतरी मिळायला पाहिजे की ज्यांनी मला कथा सांगावी. चालत 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 तो सुमेरू पर्वतावर एके दिवशी गेला. तिथे वटवृक्षाखाली एक ऋषी त्याला बसलेले दिसले. त्या ऋषींचं नाव होतं लोमश. ते केसाळ होते. त्यांचं वय खूप जास्त होतं. जास्त म्हणजे किती? म्हणजे सृष्टीमध्ये सर्वात वृद्ध, सर्वात मोठे, सर्वात जास्त आयुष्याचे कोण आहेत ते ब्रह्माजी. ब्रह्माजींचं वय म्हणजे काय आपल्याला माहितीये की एक कल्पाचा त्यांचा दिवस असतो आणि एक कल्पाची त्यांची रात्र असते. असे 100 वर्ष ब्रह्मांचं आयुष्य असतं. कल्प म्हणजे सगळ्यांची टोटल, सगळ्या युगांची. असे 100 कल्प. पण आता हे लोमश माहितीये किती आहेत बयानी? भागवतानुसार सांगतेय मी हे. ब्रह्मदेवाची 100 वर्ष जेव्हा पूर्ण होतात ना, तेव्हा यांचा एक केस शरीराचा, एक रोम गळतो. फक्त एक रोम जो असतो ना, तो गळतो. असे हे लोमश ऋषी दीर्घायू होते. चिरंजीवच म्हणू आपण यांना. त्यांनी साष्टांग नमस्कार केला. तो नाम घेतच होता, ऋषी पण नाम घेत होते. ऋषी अंतर्ज्ञानी होते. सर्व माझ्याविषयी त्यांना माहिती होतं. आता हा काका भुशुंडी जो मानव जन्मात आलाय ना, तो म्हणतोय, मी विचारलं, महाराज गुरुपदेश मला झालेला आहे, मी 1000 जन्म घेतलेत, पण गुरुदेवांशी माझा सत्संग नाही झाला, त्यांच्याकडून मी काही श्रवण नाही केलं आणि आता तर गुरुजी नाहीत माझे, आपण माझे शिक्षा गुरु व्हा. म्हणजे गुरु एकच असतो बरं, दीक्षा गुरु एकच असतो, मंत्र देणारा, पण शिक्षा गुरु शिकवणारे गुरु असू शकतात. तर आपण माझे शिक्षा गुरु व्हा, मला ध्यान शिकवा,
मला कथा सांगा. मला कथा रामाच्या खूप आवडतात, पण मला ऐकायलाच नाही मिळाल्या. म्हणजे माझे गुरुजी म्हणाले, पण मी मात्र त्यांना अडवून ठेवलं. फक्त शंकराप्रती भक्ती दाखवली आणि विष्णूप्रती मी निरुत्साह दाखवला. लोमशांना तर हे सर्व माहितीच होतं. लोमशांनी त्याला जवळ बसवलं. सगुण साकार थोडंफार रूप सांगितलं. रामाची सगुण साकार प्रतिमा किंचितशी सांगितली. पण संपूर्ण न सांगता किंवा जास्त वर्णन न करता त्यांनी काय केलं? भगवंताच्या विराट रूपाची, व्यापक रूपाचीच चर्चा पुढे करू लागले. म्हणजे निर्गुण रूपाची चर्चा करू लागले. बराच वेळ वर्णन ऐकलं हे, की लोमश ऋषींना आपण सांगितलं सगुण चर्चा मला सांगा. राम कसे दिसतात, राम कुठे असतात, रामाच्या काही कथा, काही बाललीला, विवाह किंवा त्यांचं मनगमन सगळं मला रामायण ऐकायचंय. पण हे तर काही नाही. सुरुवात केली मात्र आणि विराट रूपाकडे गेले. काकभूषुंडीला सगुण कथा हवी होती. तास 2 तास त्यांनी अति नम्रतेने हात जोडून ऐकलं. पण आता पुन्हा हळुवार पद्धतीने विचारलं लोमश ऋषींना, गुरुजी, अगदी निवेदन करतो, नम्रपणे सांगतोय, भगवंताचं ना सगुण चरित्र मला ऐकायचंय. मला ही सृष्टी कशी झाली, हा आत्मा, हा परमात्मा, हे विश्वरूप, हे नाही ऐकायचंय मला. मला भगवंताच्या लीला ऐकवा, जेणेकरून माझं चित्त भगवंताकडे लागेल. लोमश ऋषी म्हणाले, ठीक आहे. पुन्हा त्यांनी भगवंताचं थोडंसं सांगायला सुरुवात केली, अगदी किंचित. पण सांगता सांगता आपोआपच ते पुन्हा सृष्टी वर्णनाकडे गेले, पुन्हा विश्वात्मक रूपाकडे गेले, पुन्हा ज्ञानाकडे गेले. आता त्याला वाटलं की बरं ठीक आहे, थोड्या वेळाने ते आपल्याला पुन्हा कथा सांगतील, लीला सांगतील, भगवंताच्या गोष्टी सांगतील. पण नाही, तसं नाही घडलं. ज्ञान विषयकच वर्णन सुरू राहिलं. पुन्हा यांनी अडवलं, गुरुजी, गुरुजी, आपण चांगलं सांगताय, पण मला ना सुरेख अशी ना रामाची कथा ऐकायची आहे. त्याचं ध्यान करायचंय. त्याचं मंगलमय स्वरूप मला कसं आहे ते बघायचंय. मला ध्यानातनं सांगा ना. पुन्हा तेच. पुन्हा थोडं त्यांनी सांगावं, पुन्हा विराट स्वरूपाचं वर्णन करावं. पुन्हा दुसऱ्या दिवशी हेच किंचितसं आपलं सगुण रूप सांगावं आणि पुन्हा ब्रह्मस्वरूप सांगावं, विराट स्वरूप सांगावं, ज्ञानमय गोष्टी सांगाव्या, निर्गुण सांगावं. 2-4 दिवस हेच चालू होतं. आता तर लीला वर्णन हवंच आहे मला, म्हणून या दिवशी मात्र मी त्यांना हात जोडून विनंती केली. आणि काकभूषुंडी म्हणतोय मानव जन्मातला, की गुरुजी थांबा, थांबा. पण यावेळेस अभिमानाने नव्हता बरं तो म्हणत. मागच्या वेळेस कसा अभिमान होता ना त्याला. गुरुजींना त्यांनी वाकून नमस्कार नाही केला, उठून उभा नाही राहिला आणि उत्तराला प्रत्युत्तर दिलं, उद्धटपणाने वागला, अभिमानाने वागला, द्वेषमत्सर केला. पण या सगळ्या चुका आता आपल्याला नाही करायच्या असं त्याने ठरवलं आणि पहिल्या वेळेस आपला जसा अभिमानाने घात झाला, पण आता मला तसं नाही वागायचं, फक्त मी यांना निवेदन करतो. त्यांनी आग्रह केला आता. पहिला घात झाला अभिमानाने आणि आता सुद्धा घातच होईल बरं का. का? आग्रहाने. आग्रहाने घात झाला. कसा बघा, अति संघर्षण जो कर कोई अनल प्रगट चंदन ते होई. म्हणजे काय झालं? काकभूषुंडी म्हणाला, गुरुजी थांबा थांबा, मला नाही अहो हे ऐकायचंय, खरंच नाही ऐकायचंय मला. मी यासाठी मला आलेलो नाहीये इथे. हे ब्रह्मतत्व, हे विराट स्वरूप, हे सृष्टी वर्णन नकोय मला हे सगळं. मला ना फक्त रघुनाथाची कथाच ऐकवा ना, तेवढंच ऐकवा. सीतारामाची मंजूळ चर्चा ऐकवा, जेणेकरून माझं मन त्यात गुंतेल. आता थोडे गुरुजी नाराज नाराज झाले. अरे, गुरु कोण आहे? तू का मी? मग मला जे सांगायचं ते सांगू दे ना. जोपर्यंत तू विराटामध्ये प्रभू नाही ना बघणार, तोपर्यंत तू काय करतो सगुण घेऊन? तू चुप राहा. जे मी सांगतो ना ते तू ऐक. हे विराट स्वरूप फार महत्वाचं आहे, ते तुझ्या डोक्यात ठसवून घे. आता काकभूषुंडीची कथा फार विचित्रच आहे. पुन्हा त्याला वाटलं, का बरं हे गुरुजी असं सांगतायत? नाही, मला हे नाहीच ऐकायचंय.
तो उद्धट नाहीये बरं आता. आता तो शांततेनेच बोलतोय, पण आग्रह करतोय तो आता. हा शब्द लक्षातच ठेवायचा. अभिमान नाहीये, पण दुराग्रह आहे. म्हणजे त्याला गुरुजींच्या मतात मत नाही मिळवायचंय. त्याचं मत स्वतंत्र ठेवून तो त्यांना प्रेरित करतोय, हट्ट करतोय, की नाही, मी आता 1000 जन्म फिरून आलोय. मी विराटातच राहिलोय. मी कधी माकड झालो, अस्वल झालो, कधी मी किडा झालो, कधी मी पोपट झालो. मी खूप सृष्टी पाहिली. आता नको, नको मला आता हे. आता मला रामचरणांशिवाय काही काही नको. हे सगळं मला कळलंय सृष्टीरूप वगैरे. आता मला निर्गुण बिरगुण काही नको. आता मला सगुण समजावा गुरुजी. गुरुजी म्हणाले, आता तू मला सांगणार हे की मी तुला काय समजवायचं? पण तरी पण मी वारंवार आग्रह केला. वारंवार आग्रह. नाही मला हेच सांगा, नाही मला हेच सांगा. माझं म्हणणं मी लावून धरलं. आता इथे तुलसीदास इतकी छान इथे उक्ती लिहितायत, इतका छान हा दोहा आहे. अति संघर्षण जो कर कोई, अनल प्रगट चंदन ते होई. चंदनाचं सुद्धा लाकूड, चंदनाला चंदनाने जर घासलं तर काय होणार आहे? चंदन आहे थंड, पण घर्षण झाल्यावर, अतिघर्षण झाल्यावर तेही आगच निर्माण करेल ना. आता हा सुधारला होता काकभुजुंडी आणि गुरुजीही सौम्यच होते, चांगलेच होते. पण अति वाद झाला, अति आग्रह झाला, अति तिथे माती, आणि मग आग पेटली. हो नाही, हो नाही, खूप झालं. आणि ही गोष्ट इतकी वाढली, इतकी वाढली, अतिसंघर्ष झाला की मग काय झालं? प्रत्युत्तर झालं. उत्तराला उत्तर, नाही मला हे ऐकायचं नाही, नाही तुम्ही हेच ऐकवा, नाही हे नाही ऐकायचं. असं करता करता गुरुजींना फार, म्हणजे हे लोमश ऋषींना, मुनींना फार राग आला की अरे मी तुला एवढंच सांगतोय वेड्या, तू ऐकून घे, ऐक तर खरं. त्यांना इतका राग आला, तू आपल्या काव 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 करत राहतोस, पक्षासारखं आपलं म्हणणं लावून धरतोस, जा तू चांडाळ पक्षी हो. चांडाळ पक्षी हो. तो असा पुनी पुनी कही, सारखं आपलंच म्हणणं लावून धरतो ना. पुनी पुनी कही हरिकथा अनुपा, उत्तर प्रत्युत्तर मैं किन्हा. मी तेच ते बोलत राहिलो, आणि म्हणून गुरुजींनी मला काय केलं? शाप दिला. आता हा शाप काय दिला? की जा तू चांडाळ पक्षी होशील. हा झाला कावळा. चांडाळ हा कावळा असतो. चंडाल पक्षी म्हणतात त्याला हिंदीत. तो झाला कावळा. आता इथे पटकन झाला तो, त्याला वेळ नाही लागला. म्हणजे मानव देहातनं लगेच तो काळा 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 पडत त्याला कावळ्याचं तोंड आलं, कावळ्याचे पंख आले, पाय तसेच झाले, आणि तो ताबडतोब कावळा झाला. सत्ययुगामध्ये आशीर्वाद किंवा शाप त्वरित फलीभूत व्हायचे. हे सत्ययुगाची गोष्ट ही. त्रेतायुगामध्ये 10 दिवसानंतर, द्वापार युगामध्ये 1 महिन्यानंतर, आणि कलियुगामध्ये 1 वर्षानंतर. पण हे आता लोमश ऋषींच्या काळात तो गेला होता ना, तर तिथे पटकन फलीभूत झाला त्याचा हा शाप, आणि तो खरंच झाला कावळा. आता मात्र त्याने काही हुज्जत घातली नाही, त्याने काही तक्रार केली नाही. बरं ठीक आहे, कावळा झालो का, हरकत नाही. गुरुजींना फार वाईट वाटलं की खरंच हा कावळा झाला. तो उलट म्हणाला, गुरुजी हरकत नाही, हरकत नाही, तुम्ही मला कावळा केलं ना, काही हरकत नाही. मला उलट कसं झालं की आता मला काही कपडे धुवायचे नाही, जेवण मिळवण्याचे काही कष्ट नाही, आसरा शोधण्याची काही भानगड नाही, झाडावर राहायचं, कुठेही खाऊन घ्यायचं, कपडे बिपडे शिवण्याची भानगड नाही. ठीक आहे, रामनामामध्ये काळ घालवायचा. पण लोमश ऋषींना त्वरित वाटलं की नाही, मी न जरा जास्तीच चिडलो, म्हणून मग ते हाका मारून मारून बोलवू लागले त्याला की ये रे ये, कागा ये बेटा, ये कावळ्या ये इकडे. मी जरा जास्तीच रागवलो ना तुला. गुरुजींना कळवळा आला. अरे तुला कथाच ऐकायची होती ना, अरे मी ऐकवली असती, पण थोडं ऐकून तर घेतलं असतं ना माझं, का बरं असं मध्ये 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 बोलत राहिला? ये ये. मग तो म्हणाला की तुम्ही कसं काय बरं, म्हणजे मला का बरं कावळा केला? तुमचा काही असा वाईट हेतू नाही, कारण कुठलेच ऋषी, कुठलेच मुनी वाईट कधीच करत नसतात. आपल्याला दिसायला ते वाईट दिसत असलं व्यवहाराने, तरी ते वाईट नसतं.
मग म्हणे, अरे खरंच तुला सांगतो, माझ्या मनात खरंच वाईट नाहीये माझ्या मांडीत. असं म्हणून त्यांनी मांडीत घेतलं, डोक्यावरून हात फिरवला आणि पूर्ण रामायण ऐकवलं. त्या कावळ्याला पूर्ण रामायण ऐकवलं, पूर्ण कथा ऐकवली. आणि नुसती कथाच नाही ऐकवली, तर बालरूप जे राम असतात ना, त्यांचं ध्यान शिकवलं. कृपानिधान मुनींनी अत्यंत कृपा केली, अत्यंत प्रेमाची पखरण केली. म्हणाले, कावळ्या, कागा, काकभूषुंडी, अरे डोळे मिट, बघ हे श्रीराम जे समोर आहेत ना, ते असे समोर सगुण रूपात तू डोळे बंद करून त्यांचं ध्यान कर. सोन्याच्या साखळ्या आहेत त्यांच्या पायात, अतिशय छमछम नुपूर वाजतायत, त्यांच्या नखातून प्रकाश येतोय. हे सगळं ध्यान कर. सुंदर त्यांचे दागिने, कमल नयन आहे आणि त्यांचा छान जुडा बांधलाय, केस कसे सुंदर बांधलेत, त्याच्यावर मोत्याच्या छानशा अशा माळा लावल्यात, छोटे छोटे हातामध्ये कंगन आहेत, सुंदर रेशमी तलम वस्त्र आहे, छोटस इंद्रधनुष्य आहे. छोटे आहेत ना ते, म्हणून छोटस इंद्रधनुष्य आहे. इंद्रधनुष्य नव्हे, धनुष्य आहे, धनुष्य बाण आहे. आणि छानसे कमळात बसलेत. बघ, नीट ध्यान कर, तुला येईल, सगळं करता येईल. आणि एवढंच नाही तर वेड्या, मी तुझ्यावर काय कृपा केली हे तुला अजून नाही कळणार, नक्की नाही कळणार. सांगा ना गुरुजी, आता मला सांगा, आता काही लपवू नका, खरं खरं सांगा. अरे मी तुझ्यावर अशी कृपा केलीये की तू आता सतत म्हणजे सतत श्रीरामांबरोबरच राहशील. हो, कसं काय बरं? होय, तू श्रीरामांबरोबर राहशील, तू ना त्यांचं खेळणं बनून राहशील. त्यांना खेळणं पाहिजे की नाही, तर माझे जे आद्य गुरु आहेत किंवा माझे जे आराध्य आहेत, तेच तुझे आराध्य आता बनवतो मी तुला. माझे आराध्य कोण आहे सांग बघू. काकाभूषणी म्हणाल्या, गुरुजी तुमचे आराध्य कोण? अरे माझे आराध्य बालकराम. हो, मग माझे पण आराध्य बालकराम होतील. हो हो, मग का नाही? मग तुझे आराध्य बालकराम आजपासून, मग तू त्यांना भजायचं आणि ते तुला साक्षात दिसतील. तू काही घाबरू नको. आता तू इथून उड आणि तू उडशील आणि थेट पोहोचशील कुठे माहितीये? तू अयोध्या नगरीत जाशील. ते बालक रूपात खेळत असतील. जा बेटा, जा, उड आणि तुला ते नक्की भेटतील आणि सतत तुला त्यांचा सहवास, प्रेम मिळेल. अत्यंत म्हणजे अत्यंत आनंद झाला त्या कागाला, त्या कावळ्याला, त्या काकभुशुंडीला की गुरुजींनी खरंच कृपा केली. अरे अरे अरे, थांब थांब, पण तुला अजून एक देतो वर, की जेव्हा तुला शरीर सोडायचं असेल तेव्हा तू शरीर सोडू शकतो, इच्छा मरणी होशील. तुला आजन्म असंच राहायचंय तरी राहू शकतो, आजन्म त्यांची सेवा करायची तरी करू शकतो. तुला हे शरीर बदलून दुसरं शरीर घ्यायचंय, मानवाचं घ्यायचंय तरी घेऊ शकतो. मानव देहानी सुद्धा तू त्यांची सेवा करू शकतो. नाही गुरुजी, नाही, मी याच शरीराने त्यांची सेवा करणार. आणि खरोखर गुरुजींनी त्याला आशीर्वाद दिला, पुन्हा त्याच्या पाठीवरून हात फिरवला आणि त्याला आकाशात सोडून दिला. उडता उडता हा खरोखर अयोध्या नगरीत केव्हा येऊन पोहोचला त्याला कळलंच नाही. प्रभू रामचंद्र तिथे मातीत खेळत होते आणि त्यांच्या हातात काय होतं माहितीये? छोटीशी लोण्याची पुरी, लोणी आणि गोड पुरी, आणि ते खात नव्हते. तेवढ्यात हा कावळा तिथे आला. याला तर आता कावळ्याचं शरीर टाकवत नाहीये, पण आता याला बनायचंय रामाचं खेळणं. आणि हा आता त्यांच्या मागे पुढे फिरतोय. राम सुद्धा ती पुरी देत नाहीत बरं का. हा म्हणतो, अरे मला तर वाटलं की राम फार साधे आहेत, मला पुरी देऊन टाकतील परत. रामाने पुढे हात केला आणि हा कावळा खायला जाणार, तेवढ्यात रामाने मागे हात करून घेतला. अरे च्या, असं आहे होय, जा, मी नाहीच खाणार. पुन्हा हात पुढे केला. आता मात्र रामाने हात मागे नाही केला. पण तरी मुद्दाम कावळ्याने ती पुरी का नाही खाल्ली? कारण ती नैवेद्याची होती. म्हणजे उष्ट खायचं असतं देवाचं, नैवेद्य झाल्यानंतर खायचं असतं.
मग रामाने ती थोडीशी तोंडात घातली आणि पुन्हा हात पुढे केला. पटकन कावळ्याने ती उचलली आणि उडून भूर निघून गेला. असं रोज खेळ चालायचा. आणि मग तर पुढे पुढे काय झालं, राम तर त्याला मांडीत घेऊन बसायचे, त्याच्याशी खेळायचे. आणि नुसतंच एवढं नाही, तर राम आता घरातनं कौसल्या मैयाला सांगायचे, आई पुरी दे, आई लोणी दे, आई पेरू दे, आई खाऊ दे, आई दाणे दे. असं करून करून सगळा कावळ्याचाच भंडारा चालायचा. असं भरपूर छान छान खाऊ घालायचं त्या कावळ्याला. कावळा आणि ते दोघही खेळायचे. असं सुंदर त्यांचं जे छान त्यांची दोस्ती झाली. मग आता गरुड म्हणतो की आश्चर्यच आहे, हे तुम्ही इतके जवळ, मग तुम्ही केव्हा सारखे असता का एकमेकांपाशी? नाही नाही, पहिले 5 वर्ष, जेव्हा 5 वर्षानंतर जेव्हा गुरुकुलात जातात राम, तेव्हा मग मी सुमेरू पर्वतावर येतो आणि तिथे मी माझं जप ध्यान करत राहतो. असा सगळा काळ कंठत होता. मग आता राम आणि राम नव्हे, आता कावळा आणि गरुडाची कशी काय बरं भेट झाली, त्या गोष्टीकडेही बघूया. हा बघा, हा तो काकभुशुंडी, कावळ्याचं रूप घेतलेला. हे बघा, हे राम खेळतायत, मांडीत घेतलंय. आता गरुड कसे काय बरं इथे काकपाशी आले, ते आता आपण कथा बघूया. तेव्हा राम लक्ष्मणाला नागपाशाच्या बंधनात टाकलं होतं ना मेघनाथानी. कोणी वर्णन करतं रावणाने टाकलं होतं, कोणी म्हणतं मेघनाथानी. पण नागपाश बंधन जेव्हा झालं तेव्हा नारदांनी गरुडाला बोलवलं होतं त्यांची मुक्तता करण्याकरता. तेव्हा गरुडाने ते बंधन तोडलं, म्हणजे सगळे नाग तोडून त्यांना मुक्त केलं. आणि गरुडांना आता इथे थोडा अभिमान झाला. पुन्हा तेच की अभिमान ही भक्ती मार्गातली मोठं अडथळा आहे. गरुडांना वाटलं, अरे हे काय परब्रह्म, हे स्वतःच स्वतः मुक्त होऊ शकत नाही, हे काय दुसऱ्याला मुक्त करणार, यांना तर मुक्त मी केलं. झालं, हा संशय त्यांच्या मनात आला आणि त्यांना वाटलं की छे छे, हे काही परब्रह्म वगैरे नाही, हे अगदी अतिसामान्यातला सामान्य मनुष्य आहे हा राम म्हणजे. हे सगळं त्यांच्या मनामध्ये सारखे विचार सुरू झाले, हे काही मोठे परब्रह्म नाही. हा संशय निर्माण झाला आणि मग ते म्हणाले की असं कसं झालं, असं कसं झालं, त्यांच्या डोक्यात तेच चक्र फिरू लागलं. मग ते गेले ब्रह्मदेवांकडे. ब्रह्मदेवांना विचारलं की असं असं रामाला परब्रह्म वगैरे वगैरे म्हणतात, पण तो तर अगदी अतिसामान्य मनुष्य आहे, स्वतःची सुटका पण नाही करून घेऊ शकला, मी करून दिलं म्हणून ते मुक्त झाले. ब्रह्माजींना कळायचं ते कळलं, पण ब्रह्माजी म्हणे नाही नाही बाबा, या संशयाचं निराकरण माझ्याकडे नाही, मी सुद्धा चपेट्यात आलो आहे मायेच्या. तू आधी नारदांना विचारलं, नारदांनी सांगितलं मी सुद्धा चपेट्यात आलोय मायेच्या, आता मी काही तुला ह्याचं उत्तर देऊ शकत नाही, तू माझ्या पिताश्रींकडे जा. म्हणून ते ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवानी सांगितलं मला सुद्धा माया लागली होती, मी काही तुला उत्तर देऊ शकत नाही, तू जा शंकरांकडे. शंकरांकडे गेले तर शंकर चालले होते कुबेरांकडे. तर रस्त्यात भेटला हा गरुड त्यांना. तर तिथे विचारलं की असा असा माझा संदेह आहे आणि तो दूर व्हावा. शंकर म्हणाले ठीक आहे, तुझा हा संदेह आहे, पण आता तू मला रस्त्यात भेटल्या कारणाने इथे चर्चा करता येणार नाही. आणि मी आता चाललोय कुबेराकडे, तर तुला मी सांगतो त्या ठिकाणी जा, तू जा काकभुशुंडीकडे, तो पक्षी आहे, तो तुझं निराकरण करेल. आता इथे 2 गोष्टी लक्षात घेण्यासारख्या आहे की पक्षाची भाषा पक्षाला कळते, ही एक गोष्ट. आणि गरुडाला झालेला अभिमान जेव्हा तो काकभुशुंडीकडे जाईल तेव्हा कसा गर्वहरण होईल हे नक्कीच लक्षात येईल गरुडाच्या. त्यामुळे त्याला काकभुशुंडीकडे पाठवलं. आणि आता काकभुशुंडीकडे जाऊन सगळी कथा त्यांनी ऐकली. जसं काकभुशुंडीच्या परिवेशात म्हणजे त्या परिघामध्ये त्या प्रदेशामध्ये त्यांनी प्रवेश घेतला गरुडाने, तेव्हाच त्यांच्या मनाचा संदेह आपोआप नष्ट झाला.
कारण तिथे माया व्यापत नव्हती. काकभुचुंडीच्या आजूबाजूला सुद्धा त्याचा ऑराच एवढा मोठा होता, त्याचा प्रभावच एवढा मोठा होता की तिथे मायेला स्थान नव्हतं, कुठल्याही संभ्रमाला स्थान नव्हतं. म्हणून आत गेल्यावर तर त्यांचं निराकरणच झालं. आणि नंतर तर कथा ऐकल्यावर प्रेमप्रीतीच झाली रामाविषयी. आणि मग परब्रह्म ते आहे, पण ते नरलीला करतायत हे तर त्यांना कळून चुकलं गरुडाला. आणि मग पश्चाताप झाला की मी काय हे संदेह केला रामाबद्दल, हेही त्यांना लक्षात आलं. आणि संत जेव्हा संतांना भेटतात किंवा सामान्य जेव्हा संतांना भेटतात, खरं तर सामान्य संदेह घेणारे, संभ्रमित असणारे जेव्हा संतांना भेटतात तेव्हा त्यांचा तो संभ्रम नाहीसा होतो आणि त्यांना योग्य पथ मिळतो. कारण सत्संग, कारण श्रवण, कारण कथेचं श्रवण घडलं आणि मन पालटलं. तर ही सगळी संतांची कामगिरी असते, चमत्कृती असते. चमत्कार नाही म्हणायचं याला, चमत्कृती. त्यांच्यामुळे आपल्या हृदयाचं परिवर्तन होतं श्रवणामुळे. या सगळ्या प्रसंगातनं आपल्याला एक शिकण्यासारखं आहे की प्रत्येक वेळी अवज्ञा केल्याने यांना हे परिणाम भोगावे लागले. मग अवज्ञा का होते? आपण आज्ञापालन का नाही करत? का गुरुजींचं आपण ऐकत नाही? त्याला 2 कारण आहेत. एक तर आहे कुसंग. आपला जसा संग, वाईटांचा संग आपण ठेवला तर आपल्या बुद्धिभेद होण्याचे 100% संधी असते किंवा 100% चान्सेस असतात. आपला बुद्धिभेद होतो, आपण वाईट मार्गाला लागतो आणि आपण गुरूंचं ऐकत नाही किंवा चांगल्या मार्गावर राहत नाही. आणि दुसरं म्हणजे अभिमान, की मी कसा श्रेष्ठ आणि दुसरे कसे कनिष्ठ. या 2 गोष्टीमुळे गुरु आज्ञा पालन घडत नाही. आणि जर गुरु आज्ञा पालन झालं नाही तर आपण आता ही कथा ऐकलीच, काय फळ मिळतं ते. आता इथे हे काकभुचुंडी बघा कसे नित्य कथा सांगतायत. आता जेव्हा गुरुकुलामध्ये 5 वर्षानंतर राम जातात ना, त्याच्यानंतर मग हे सुमेरू पर्वतावर येतात. तिथे 4 असे मोठे मोठे वृक्ष आहेत. आंब्याचा वृक्ष आहे, पिंपळाचा आहे, वडाचा आहे आणि उंबराचा आहे. तर पिंपळाच्या वृक्षाखाली ते ध्यान करतात, आंब्याच्या वृक्षाखाली ते मानस पूजा करतात, आणखीन उंबराच्या फळाखाली ते जपयज्ञ करतात आणि वडाच्या झाडाखाली ते कथा सांगतात. मग कथेकरता आता हे 5 वर्षानंतर म्हणजे जेव्हा गुरुकुलामध्ये राम जातात तर पहिली 5 वर्ष ते रामाबरोबर खेळतात, पण पूर्ण त्यानंतर तर त्यांना रामांचा सहवास नसतो आणि असं प्रत्येक युगात ते रामांना भेटतात. प्रत्येक युगात जेव्हा जेव्हा त्रेतायुग येतं तेव्हा ते रामांबरोबरच असतात. पण जेव्हा राम गुरुकुलात जातात तेव्हा ते इथे या झाडाखाली येऊन इतर पक्ष्यांना कथा सांगतात. बरं, हे पक्षी साधारण पक्षी समजू नका, हे देव देवता आहेत. हे जेव्हा आपापल्या स्थानांमधून इथे येतात तर हे पक्षाचं रूप घेतात या देवता आणि हे कथा ऐकत असतात. म्हणून सांगते की मानव जन्म अतिश्रेष्ठ आहे, म्हणजे तुलसीदास सांगतात तेच सांगतेय. आणि एकदा काय झालं, हंसाच्या रूपात इथे शंकर सुद्धा कथेला येऊन बसले होते. मग उमा म्हणाली, तुम्ही गेला होता तिकडं, मला कसं नाही माहिती, असं केव्हा गेला होतात? अगं म्हणे, तू आधीच्या जन्मामध्ये सती होती आणि तू प्रजापती दक्षाच्या अपमानाने तू व्याकुळ झाली आणि तिथे तुझं दहन झालं. मग नारायणाने तुझी शकल केली, ती 52 पीठ तयार झाली. मग तेव्हा मी फार तुझं देह घेऊन मी जात होतो. माझ्या मनामध्ये फार व्याकुळता होती तुझ्याविषयी, अत्यंत तुझ्याविषयी प्रेम होतं, पण तुझ्या विरहाने मी व्याकुळ होत होतो. मग असंच तेव्हा मला निघताना असं वाटलं की जिथे कथा होते आहे, रामाचे गुणगायन आहे, तेव्हा मला ही कथा ऐकायला मिळाली. तिथे मी जाऊन बसायचो. पण मी मुद्दाम शंकराच्या स्वरूपात नाही जायचो, अन्यथा यांनी मला उच्च आसनावर बसवलं असतं, माझं पाद्यपूजन केलं असतं, तर हे मला नको होतं. म्हणून मी हंसाचं रूप धारण करायचो आणि तिथे पूर्ण रामकथा ऐकली आणि त्यामुळे माझं मन निवलं आणि त्यामुळे तुझ्या विरहातही मी राहू शकलो.
आणि हीच ती कथा मी तुला आता सगळी सांगितली, जी त्यांनी मला हंस मी जेव्हा बनलो होतो, तर हंस रूपामध्ये मी असताना त्यांनी मला सांगितली, सगळ्या आम्हांना सांगितली. तिथे दिव्य दिव्य पक्षी असतात, वृद्ध वृद्ध पक्षी असतात, सतत कथा ऐकत असतात, सतत रामाचे गुणगायन करत असतात. राम नाम चालू असतं, रामा वाचून काहीही तिथे नसतं. तहान भूक याला वावच नसतो. एक कथा झाली की पुन्हा दुसरी लगेचच सुरू होते. मग काकभुचुंडी त्यांना म्हणतात, जे वृद्ध पक्षी असतात, की तुम्ही दाणा पाणी घेऊन या. पण स्वतः ते उठत नसतात. पण तरी सुद्धा कोणालाही उठायची इच्छा नसते, इतके ते तल्लीन होऊन ऐकत असतात. जोपर्यंत रामकथा आहे तोपर्यंत इथे हनुमंत सुद्धा असतात. तर अशी ही दिव्य कथा हे उमे मी तुला सांगितली. ही संपूर्ण कथा, संपूर्ण स्वचरित्र, गरुडाने जे जे विचारलं त्याची सगळ्या प्रश्नांची उत्तरं काकभुशुंडीने दिली. इतकंच नव्हे तर अभिमान त्यागावा, आणखीन सत्संगात राहावं, नित्य श्रवण करावं, गुणगायन करावं, उपासकांनी कसं राहावं, काय नाही करू, त्या सगळ्यांचं सविस्तर चर्चा वर्णन या कथेमध्ये आढळतं. अशी ही गरुडानी काकभुशुंडीकडून ऐकलेली कथा आज आपल्याला इथे त्यांच्याच कृपेने श्रवण करवली आणि मीही त्यात कृतार्थ झाले. श्रीराम समर्थ. श्रीराम.